वेदापेक्षा श्रेष्ठ ग्रंथ कुठला जर असेल तर तो म्हणजे भगवद्गीता आहे। आणि अशा भगवद्गीतेवर संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी भाष्य केलेलं आहे। ज्यावेळेस निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे तीर्थयात्रा करत करत नेवाशी या ठिकाणी पोहोचले गेले। नेवाशाला गेल्यानंतर तिथे मंदिराच्या ओट्यावर बसले असताना त्यांनी पाहिलं की समोरूनच एक प्रेत यात्रा चाललेली आहे। प्रेत यात्रा चालत होती। कोणीतरी व्यक्ती मृत झालं होतं। सर्व लोक निघाले होते। त्यावेळेस मंदिराजवळ पाहिलं संत मंडळी दिसत आहेत म्हणे कोणीतरी। अनेक लोक दर्शनाला देखील आले। काही स्त्रियाही दर्शनाला आले। एक स्त्री त्यांचं दर्शन घेतल्यानंतर तिला त्यांनी आशीर्वाद दिला। ज्ञानेश्वर माऊलींनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्री सौभाग्यवती भव असा आशीर्वाद दिल्यानंतर ती स्त्री उठली आणि त्या मातेने माऊलींना विचारलं म्हणे, महाराज आशीर्वाद या जन्माचा दिलाय की पुढच्या जन्माचा दिलाय? माऊली म्हणाले, नाही, याच जन्माचा आशीर्वाद दिलाय। त्यावेळी तिने सांगितलं की माझे पती आजच मरण पावलेले आहेत, त्यांची अंत्ययात्रा निघालेली आहे आणि मी अंत्ययात्रेसाठीच जात आहे। मग तुमचा आशीर्वाद कसा लागू होणार म्हणे? त्यावेळेस माऊलींनी सांगितलं, नाही, मी दिलेला आशीर्वाद खरा होणार। त्यावेळेस माऊली उठले आणि ज्या ठिकाणी प्रेत यात्रा चालली होती त्या ठिकाणी माऊली गेले। त्या प्रेताला खाली ठेवण्यास सांगितले। खाली ठेवायला सांगितल्यानंतर माऊलींनी त्या मातोश्रीला विचारलं की नाव काय आहे म्हणे यांचं? त्यांनी सांगितलं सच्चिदानंद। माऊलींनी डोक्यावरून हात फिरवला, सच्चिदानंद सच्चिदानंद असा 3 वेळेस आवाज दिला। ज्याप्रमाणे झोपेतून उठतो माणूस त्याप्रमाणे ते सच्चिदानंद उठून बसले। एवढा अधिकार ज्ञानेश्वर महाराजांचा होता। ते सच्चिदानंद बाबा उठल्यानंतर त्यावेळेस माऊलींनी त्यांना सांगितलं म्हणे, जा आता घरी। त्यावेळी त्या सच्चिदानंद बाबांनी सांगितलं की नाही म्हणे, तो सच्चिदानंद मेला, आता इथून पुढचं जे काही जीवन आहे ते सर्व आयुष्य मी तुमच्या सेवेसाठी खर्च करणार आहे। तुम्ही काही काम सांगा, मी आवडीने करेन। तर माऊलींनी निवृत्ती दादाला विचारलं की काय काम सांगायचं म्हणे यांना? तर निवृत्ती दादाने सांगितलं की माझा अतिशय आवडता ग्रंथ आहे भगवद्गीता, ह्या भगवद्गीतेवर भाष्य करा, तुम्ही सांगा आणि हे सच्चिदानंद बाबा लिहून काढतील, लिहिण्याचं काम करतील। मग माऊलींनी भगवद्गीतेवर भाष्य केलं। एका श्लोकाचा अर्थ ओव्यांमध्ये मांडला गेला आणि सच्चिदानंद बाबा लिहून काढण्याचं काम करायचं। म्हणजे माऊलींनी ज्ञानेश्वरी सांगितली नेवासा या ठिकाणी आणि लिहिण्याचं काम सच्चिदानंद बाबांनी केलं। म्हणून संतांचा एवढा अधिकार। संत ज्ञानेश्वर महाराज ज्या खांबाला टेकून बसले होते ज्ञानेश्वरी सांगत असताना, त्या खांबासाठी सुद्धा मंदिर आहे। आपण गेल्यानंतर त्या खांबाचं दर्शन घेतो।